तुमची टेस्टिंग करावं आणि निरोगी व्यक्ती भेटला तर फारच चांगलं. नाही तर मग करायचंच आहे. नाही ते तर म्हटलंच म्हणजे निरोगी आता कसं आपण तर शहानिशा करूच त्यातला काही प्रश्न नाही. बरोबर आहे. कार्ड आहे कार्ड आहे तिच्याजवळ कार्ड आहे. आणि जर समजा लग्न करताना तुम्हाला तर आवर्जून बघावं लागणार आहे की समोरचा व्यक्ती सफर आहे किंवा कॅरियर आहे म्हणून. परत करायची होती मला तिची टेस्ट. म्हणजे तेव्हा झाली होती तेव्हा ते स्कूलमध्ये असती लहान होती म्हणजे ते पॉझिटिव्ह राहते. अच्छा. ते काही चेंज होत नाही. तुम्ही 1 वर्षाचं असो तर मरेपर्यंत 100 वर्षाचं हो, पण ती पॉझिटिव्हच येणार तुमची टेस्ट. टेस्टचे रिपोर्ट बदलत नाही. होणारा अपत्य पण आपण कसं टेस्ट करून पाहिली तर काही प्रॉब्लेम करू आता जसं कॅम्पचं सुविधा निघाली टेस्टची तर अशा वेळेस आपण करू शकतो का? सुविधा आहे ना आमच्याकडे किट तेच तर मग तेच विचारत आहे मी करत आता किट आल्यानंतर सध्या 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर हा तुमच्या घरी कोण पॉझिटिव्ह होतं मग? तुम्ही होते की तुमचे मिस्टर होते? नाही आधीच असं तुम्ही केली का टेस्ट? तुम्ही नाही केली दादाने तुमच्या दोघांपैकी हत्ती रोगाची केली बाई काल. नाही हत्ती असल्याशिवाय नाही मग असं करावं लागेल. तुमची मुलगी अनुवांशिक म्हणजे आई वडिलांकडूनच मिळते ना तो लेकराईले. असं आहे ना. त्याची मुलगी आहे का? कोणाकडून तर माहिती नाही. कुष्ठरोगाने क्षयरोग असते कोणाकडून आपल्याला प्रसाद मिळतो तसं नाही. तुमच्या दोघांची आता असली ऍडमिट असली की तुम्हाला यांना आवाज द्यायचा. नाही असं ना पण ज्या दिवशी राहील तर त्याची भाऊची त्यांची करून घ्यायची. करून घेऊन आम्ही आवर्जून करून घ्यायचं. तिच्यासाठी तरी एकच मुलगी आहे तुम्हाला? मुलं आहेत ना. त्यांची केली का? एकाचा वाटतं थोडासा डाऊट. त्यांची दोघांची पण तो निरोगी आहे. नाही पुन्हा एकदा त्यांची दोघांची तुमच्या वैध फॅमिली सगळ्याची एकदा करून असं टाकायची. जे पॉझिटिव्ह निघतात तर त्याच्या घरचे आपण टोटली सर्वांचं नाव होतं का तुमच्याकडे यांच्या मुलीचं? पहिल्यापासूनच नाव ते गावातच नाही राहत जास्त. गावात नसते बाकी मग काही सुविधा म्हणजे कसं आता पण ते खानपानच आहे. बाकी मग असं नाही ना का औषध दिले जाते वाहनवाल्यांना तसा काही त्रास होत नाही. वाहनवाल्यांना कोणताच सांधेदुखीचा त्रास सांधेदुखीच्या वेळेस पण त्रास होते त्यांना. एचबी कमी राहतो त्यांचा. दुखीचा त्रास होते. म्हणजे कसं अशा वेळेस जर काही सुविधा असली तर म्हणजे कसं पहा आता माझंही काम म्हणा किंवा तुमचंही काम म्हणा. तुम्ही जर इथपर्यंत कोणाला समजा आशा असते का नाही बाबा सरकारी दवाखान्यात गेलो आपल्याला कमीत कमी एक गोळी तरी ह्या आजारावर मिळते. म्हणजे अपेक्षा सांगत आहे मी. प्रत्येक माणूस हा अपेक्षा घेऊनच कोणत्या ना कोणत्या गोष्टी त्या आजारावर गोळ्या नाही. मी बऱ्याचदा विचारलं नाही आपल्या सिकल सेल आपण घेऊ शकतो रक्त वाढासाठी. कारण जे सिकल सेल म्हणजे काय आहे त्याच्या नावात नॉर्मल राहत असेल तर मग याची गरज नाही राहत. कसं आहे वाहक असा प्रकार आहे. एवढा त्रास होते ना तिला तो आता नॉर्मल आहे. आणि बाकी गोष्टी कशा आता खाण्यापिण्याचं नॉलेज सगळ्यांनाच आहे. तर त्याच्यामुळे काय खाल्लं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तर सगळं आता आपण त्यांना कधी सांगतो. तसंही म्हणजे माझं बचत गटाच्या माध्यमातून जे आहे तुम्ही कडधान्य कसे वापरले पाहिजे काय खाल्ले पाहिजे तर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून त्याचं मला पूर्णतः ते सांगतो. आणि हे नेहमी याच्याबद्दलही आम्ही माहिती भरपूर महिलांना दिली. आमचं कॅम्प पण झाला आहे याच्याबद्दल. तर अशी पण माहिती सर त्यांना पुरवतो. काही आपल्या ताई सांगतेच आल्या म्हणजे आमची तिथे माहिती असते त्यांची म्हणजे त्यांच्याबद्दल काही तसंही कसं सिकल सेल वाहक असल्यामुळे तर एवढं काही प्रॉब्लेम नाहीच राहत. प्रॉब्लेमॅटिक नाहीच आहे ते. एचबी त्यांचं असलंय कमी तर मग आपण त्याचं कव्हर करू शकतो. फक्त सिकल सेल रुग्ण असला तर मग प्रॉब्लेम आहे. रुग्ण म्हणजे ते एचबी पूर्ण 7 ग्रॅमच्या खाली जाऊनच राहते नेहमीसाठी. आपली ती आता वाढली तर माहिती नाही पडलं त्यांनी सांगितलं नाही. तिला कोणती ना कोणती सुविधा भेटली असती. चांगली झाल्यावर पोरगी मिळली ना ते कडूची पोरगी सिकल सेल असा आजार आहे की तो म्हणजे याच्या मार्फत नाही फैलत. म्हणजे श्वास घेतो आपण किंवा शिंको अशा मार्फत नाही फैलत. आई त्यांना माहिती असून त्यांनी सांगितलं आजारी नव्हती तिला ती बिमारी होती. त्यांनी कोणाकोणाला सांगितलं ते लोक करणे
हा सांगितलं नाही. अहो, ते दवाखान्यात किती दिवस राहील तेच पण तर हे तिला अशी म्हटलं, तिला तुझ्यासाठी सांगितलं मी होती. तुला म्हटलं तुझ्या पोरीसाठी सगळ्या सुविधा मिळते भेटल्या असत्या. तिला शाळेत ठेवलं एक ना. नंबर हुशार पोरगी होती. हुशार होती मग काय तर 12वी फर्स्टला निघाली 10वी फर्स्ट मध्येच निघाली